अहो, पंढरपुरामध्ये रुक्मिणीसोबत राधाराणी सुद्धा आहे. ती राधाराणी कोण तुम्हाला माहिती आहे? तर जेव्हा रुक्मिणी रुसली आणि दिंडीरवनामध्ये आली तेव्हा तिला शोधण्यासाठी कृष्णसुद्धा आले आणि सोबतच पुंडलिकाला भेटले आणि विटेवर उभे राहिले. संत सांगतात, कृष्ण जेव्हा आले तेव्हा ते द्वारकेतून वाया गोकुळा आले. पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळाहून जाता येता कृष्ण आले. सगळ्या गोपी विचार करायला लागल्या, आमचा कान्हा कुठे गेला? आणि त्यावेळेस त्या गोपीमध्ये सर्वश्रेष्ठ श्रीमती राधाराणी ही सुद्धा कृष्णाला शोधत या दिंडीरवनामध्ये आली. आणि ती राधाराणी या दिंडीरवनामध्ये अर्थात पंढरपुरामध्ये राही म्हणून ओळखल्या जाते. पुढे चालून तिला राही सुद्धा म्हणायला लागले. राही रखमाबाई उभ्या दोन्ही दोघाही. तर रखमाई तर आहेच आणि सोबत आमची राधाराणी राही म्हणून उभी आहे. म्हणून नामदेव महाराज आपल्या आरतीमध्ये म्हणतात, रखमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवलगा जे देव जे देव. तर राही म्हणजे श्रीमती राहणार आहे. जिथे कृष्ण तिथे राधाराणी असोच.